आज गोळेगावातलं मारुती मंदिर ते वाणीमाळा मुक्ताई मंदिरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा आज भूमिपूजन सोहळा सुरू केलेला आहे। इथं ग्रामपंचायत सदस्य विरोधातले जे ग्रामपंचायत सदस्य होते ते क्रेडिट घेण्यासाठी नारळ फोडण्यासाठी इथं हजर झालेले होते आणि मला ती भाषा वापरली की माझ्या वार्डाचं काम आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं पाहणार। आणि मग इथं आम्ही आमदारांच्या पीएला फोन केला माझ्या आमदारांच्या आणि त्यांनी सांगितलं हे काम फक्त हर्षल जाधव म्हणजे मी उपसरपंच याच्या पाठपुराव्यामुळे मंजूर केलेला आहे, त्याच्यामुळे हा पिक्चर क्लिअर झालेला आहे। राहिला विषय हे जे काम चालू आहे आता गाव वेगळं झाल्यामुळं ज्या ठेकेदारांनी गोळेगावात कामं केली त्या ठेकेदारांनी प्रत्येकाने हे सांगितलंय की कोणकोणत्या सदस्यांनी किती किती पैसे खाल्लेत हे सगळं माझ्या डोक्यामध्ये आहे। फक्त लई इज्जत नको जायला म्हणून मी आतापर्यंत गप बसलेलो आहे। जर यांनी जर लई त्रास दिला तर मग कोणी किती पैसे खाल्लेत 5 वर्षात हे तर मी उघड करणारच आहे। आणि राहिला विषय हे जे काम होतंय हे काम गावातल्या नागरिकांनी व्यवस्थित उभं राहून करून घ्यायचे। ठेकेदार सुद्धा आपल्या गावातले आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत यातनी कोकणे म्हणून यांच्या मागे उभं राहायचंय, कामाचा दर्जा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। गेले सदस्य आणि राहिला मुद्दा आता गाव वेगळा झालाय, ग्रामपंचायत पण लवकरच होणार आहे। ग्रामपंचायत वेगळी झाली तरी लेण्याद्रीच गोळेगावचा विकास करणार आहे, गोळेगावात येणारी कामं लेण्याद्रीच घेऊन येणार आहे। त्याच्यामुळे ही जी राहिलेली जी आहेत ना ही गोळेगावातली ही सगळी चांडाळ चौकडी यांनी सगळ्यांनी घरात राहायचंय, नागान गावच्या विकासाच्या आड यायचं नाही। आणि जे आड येतील त्यांना आता गोळेगावातली तरुणाई पण अख्खी जागी झालेली आहे, कोणीही कोणाला सोडणार नाही। फक्त भिकार राजकारण करायचं सोडून द्या आणि दुसऱ्याचं काम हे मी आणलंय हे करायचे धंदे आता बंद करून टाका। धन्यवाद।